क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा 199वी जयंती आहे। त्या निमित्तानं ओबीसीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, संघटनेचे पदाधिकारी, नेते मंडळी यांच्या वतीनं आज सोलापूर शहरामध्ये मोठ्या उत्साहानं या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराला आणि त्यांच्या मूर्तीला या ठिकाणी त्यांच्या स्मारकाला आम्ही अभिवादन केलं आणि त्यांचे विचार या ठिकाणी ओबीसीमध्ये रुजावे। खरोखरच या ठिकाणी जे काही ज्ञानाची ज्ञानगंगा आहे, आज कितीतर महिला अधिकारी आहेत, त्यांचं फक्त आणि फक्त श्रेय म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले असतील, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले असतील, यांच्या उपकारामुळेच या ठिकाणी स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं या ठिकाणी आज त्यांच्या पवित्र स्मृतीचं मी अभिवादन केलं। आणि खऱ्या अर्थानं विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली आणि नीतीविना शूद्र कसले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले, असं विद्येचं महत्त्व सांगणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरणी आम्ही त्रिवार अभिवादन करतो। आणि आज आपल्या माध्यमातून एक सांगतो, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, या ठिकाणी महापौर असतील, या ठिकाणी असणारे सर्व आमदार खासदार असतील, यांना मी एक विनंती करतो, या ठिकाणी जे काही उपेक्षित पडलेला ज्या क्रांतीसूर्यानं या ठिकाणी ज्ञानज्योती केली, परंतु या ठिकाणी त्यांचा पुतळा या ठिकाणी दुर्लक्षित करण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे। आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तीव्र आंदोलन करून या ठिकाणी ओबीसीच्या वतीनं एक मोठं आंदोलन करून एक मोठं स्मारक या ठिकाणी आम्ही सर्व संघटनाच्या वतीनं आम्ही प्रयत्न करून या सोलापूरच्या धर्तीमध्ये येणाऱ्या 200व्या वर्षी आम्ही या ठिकाणी आज संकल्प केलेला आहे की येणाऱ्या 200व्या वर्षी आम्ही नवीन स्मारकाचं या ठिकाणी भूमिपूजन करून